हॅलो स्टुडंट्स, आज आपण टॅली ERP9 विथ GST याचा लेक्चरला स्टार्ट करत आहोत. बघा, आपले डेली 2 लेक्चर होत जाणार आहे टॅली ERP9 विथ GST. आणि याच्या सोबतच आपण काय करतोय की टॅली काय इट इज अकाउंटिंग सॉफ्टवेअर, याच्यावरती अकाउंटिंग आपण करणार आहोत. टॅली येण्यापूर्वी जे अकाउंटिंग आपण करत होतो ते मॅन्युअली अकाउंटिंग करत होतो. म्हणजे बघा, आपण काय करत होतो, जर्नल लेजर वगैरे हे बनवून शेवटी आपण फायनान्शियल स्टेटमेंट्स, फायनल अकाउंट करत होतो, म्हणजे फायनलायझेशन करत होतो. थोडक्यात काय तर सर्व ट्रान्झॅक्शन आपण मॅन्युअली करत होतो. जर्नल त्याच्यातनं ट्रान्सफर करायचं लेजर मध्ये, मग ट्रायल बॅलन्स बनवायचं आणि फायनल अकाउंट म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंट्स बनवायचे. सो ह्या पद्धतीने सर्व स्टेप्स आपण मॅन्युअली फॉलो करत होतो. तेच आता आपण ते सर्व जे अकाउंटिंग आहे ते अकाउंटिंग आपण एका सॉफ्टवेअर मध्ये म्हणजे कम्प्युटर सॉफ्टवेअर मध्ये कशा पद्धतीने रेकॉर्ड करायचं हे शिकणार आहोत. तर याचा अर्थ टॅली जे आहे दॅट इज डायरेक्टली रिलेटेड विथ अकाउंटिंग, आणि म्हणूनच आपण अकाउंटिंग आणि टॅली सोबत घेऊन चालणार आहोत, जेणेकरून तुम्हाला इझिली अंडरस्टँड होईल. आपण या बाजूला एक बाजूला आपण जेव्हा ट्रान्झॅक्शन शिकू, दुसऱ्या बाजूला त्या ट्रान्झॅक्शनची एंट्री टॅली मध्ये कशी करायची हे तुम्हाला समजणं अतिशय सोपं होऊन जाईल. आणि त्याचसाठी आजपासून मी टॅली ERP9 विथ GST याला सुरुवात करत आहोत. मग यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अकाउंटिंग आणि टॅलीचे दोघेही आपण पॅरलल घेऊन चालणार आहोत. बेसिक अकाउंटिंगचं नॉलेज घेऊन त्यासोबत टॅलीचं नॉलेज घेऊन आणि रेकॉर्डिंग, ह्या 3 गोष्टी जेव्हा तुम्ही एकत्रित कराल इझिली तुम्हाला अंडरस्टँड होणार आहे. सो इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट to understand, because in today's era that is very efficient software for the purpose of recording accounting transactions. अकाउंटच्या दृष्टिकोनातून हे फार महत्त्वाचं आणि खूप उपयोगाचं सॉफ्टवेअर डेव्हलप झालेलं आहे. जाऊया आपण चॅप्टरकडे. आज सुरू करतो आपण टॅली ERP9 विथ GST. सो डिअर स्टुडंट्स, संपूर्ण टॅली विथ GST ऍडव्हान्स टॅली आपण यामध्ये शिकणार आहोत. सो प्लीज प्रत्येक लेक्चर बघत चला. काही डाउट्स असले मला कॉल करत चला किंवा व्हॉट्सअप करत चला, तुमचे डाउट्स मी क्लिअर करत चला. सो लेट्स स्टार्ट टॅली ERP9 विथ GST चॅप्टर नंबर 1 इंट्रोडक्शन. आज जस्ट आपण इंट्रोडक्शन घेणार आहोत आणि येणाऱ्या लेक्चर्स मध्ये 1 बाय 1 चॅप्टर आपण कव्हर करत चला. So firstly we are going to understand what is meant by Tally ERP9. Tally ERP9 म्हणजे काय, किंवा काय बाबा हे अशी काय गोष्ट आहे की ती आपल्याला स्टडी करणं गरजेचं आहे. सो Tally ERP9 इज अ सॉफ्टवेअर. हे काय, इट इज अ सॉफ्टवेअर. एक सॉफ्टवेअर हे कम्प्युटर सॉफ्टवेअर आहे दॅट इज डेव्हलप्ड बाय टॅली सोल्युशन लिमिटेड. कोणी डेव्हलप केले? टॅली सोल्युशन लिमिटेड यांनी डेव्हलप केलेले एक अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहे. बघा, आपण मॅन्युअल अकाउंटिंग करत होतो. आपल्याला प्रत्येक ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचंय. रेकॉर्ड झाल्यानंतर त्याचं पोस्टिंग करायचं, ट्रायल बॅलन्स बनवायचं, फायनल अकाउंट बनवायचं. इट्स अ व्हेरी लार्ज प्रोसेस और वास्ट प्रोसेस. खूप मोठी प्रोसेस होती. प्रत्येक गोष्ट आपल्याला करावी लागत होती. आणि हे काम म्हणजे आपलं अकाउंटिंगचं काम अतिशय सोप्या पद्धतीने व्हावं म्हणून टॅली सोल्युशन लिमिटेडने टॅली सॉफ्टवेअर आणलं. सो हे टॅली कम्प्युटर सॉफ्टवेअर जे आहे यामध्ये आपण जस्ट काही वाउचर्स वगैरे आपण पुढे शिकणार आहोत. थोडक्यात आपण बघूया. एक ट्रान्झॅक्शन केलं की त्याचे सर्व इफेक्ट्स ऑटोमॅटिकली होतात. आम्ही इकडे मॅन्युअली काय करत होतो, जर्नल केलंय, जर्नल रेकॉर्डिंग झालं की पुन्हा त्याचं आपण लेजर मध्ये पोस्टिंग करा, पुन्हा त्याचं बॅलन्सिंग करा, बॅलन्सच्या बेसवर ट्रायल बॅलन्स बनवा आणि नंतर फायनान्शियल स्टेटमेंट्स बनवा. खूप मोठी प्रोसेस होती. मात्र या ठिकाणी जेव्हा तुम्ही एक ट्रान्झॅक्शन करता त्याचे अदर इफेक्ट्स ऑटोमॅटिकली होऊन जातात. ओके, सो इट इज अ व्हेरी इझी अँड युजफुल सॉफ्टवेअर फॉर अकाउंटिंग. दिस सॉफ्टवेअर इज युज्ड मोर देन 50,000 कस्टमर. खूप मोठ्या प्रमाणावरती याचा यूज होत चाललेला आहे आणि रिअली इट्स अ व्हेरी इझी. मग याला कॉमर्सचं नॉलेज असलं पाहिजे असं काही बंधन आहे का? अजिबात नाही. ओके, त्याला कॉमर्स बॅकग्राऊंडच असलं पाहिजे, तुमचं बीकॉमच झालेलं असलं पाहिजे असं काही बंधन नाही.
बट जस्ट बेसिक नॉलेज तुम्ही अकाउंटचं मिळवलं की जे आपण ह्या लेक्चर्स मधून मिळवणार आहोत, हे बेसिक नॉलेज तुम्हाला जर मिळालं तर तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने इझिली टॅली मध्ये एक्सपर्ट होऊ शकता विदाउट एनी कॉमर्स बॅकग्राउंड, हे लक्षात घ्या. So Tally ERP9 is a software. It is an accounting software and which is developed by Tally Solution Limited. Tally Solution Limited ने डेव्हलप केलेलं आहे अकाउंटिंग साठी. आपलं काम सोप्या पद्धतीने व्हावं, मॅन्युअल अकाउंटिंग न करता कम्प्युटराइज अकाउंटिंग, कम्प्युटर वरती आपण जे अकाउंटिंग करणार आहोत त्यासाठी हे एक सॉफ्टवेअर आहे. क्लिअर आहे. त्यानंतर पुढे आपण म्हणतो ERP. ओके, वन बाय वन आपण समजून घेणार आहोत. व्हॉट इज ERP? सो ERP चा फुल फॉर्म तुम्हाला बघायला भेटेल, एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. ओके, एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग मीन्स ERP. आता एंटरप्राइज मीन्स व्यवसाय. मग तो सोल ट्रेडर असेल, एखादा छोट मोठा व्यवसाय म्हणजे एखादा किराणा मालाचं दुकान आहे, एखादा स्टेशनरीचं शॉप आहे, ह्या व्यवसायापासून ते मोठी लिमिटेड कंपनी असेल इथपर्यंत सर्व व्यवसाय म्हणजे कुठनं म्हणतो आपण सोल ट्रेडर. सोल ट्रेडर टू लिमिटेड कंपनी. ओके, सोल ट्रेडर पासून छोट्या एखाद्या व्यावसायिकापासून एखाद्या दुकानदारापासून ते मोठ्या कंपनी पर्यंत सर्व व्यवसायांचा संबंध किंवा सर्व व्यवसायांसाठी टॅली उपयुक्त आहे. सो एंटरप्राइज मीन्स व्यवसाय. मग ह्या व्यवसाय ह्या टर्म मध्ये छोट्या उद्योगापासून छोट्या व्यवसायापासून ते मोठ्या कंपनीपर्यंत सर्व व्यवसायांचा समावेश होतो. त्यानंतर पुढे आपण म्हणतोय रिसोर्स. रिसोर्स म्हणजे काय तर घटक. व्यवसायात आढळणाऱ्या वेगवेगळ्या घटकांचं रेकॉर्डिंग, ट्रान्झॅक्शन्स आपण या ठिकाणी विचारात घेणार आहोत. म्हणजे वेगवेगळे घटक कोणते? तर फर्स्ट असू शकतो मटेरियल, सेकंड लेबर, ओके, थर्ड सप्लायर, फोर्थ कस्टमर, फिफ्थ फायनान्शियल. सो हे खूप सारे वेगवेगळे जे घटक असे जे रिसोर्सेस आहे दॅट इज रिलेटेड विथ अवर बिझनेस ऍक्टिव्हिटी. आपल्या एंटरप्राइज बरोबर जे रिलेटेड जे काही वेगवेगळे घटक आहेत ऑल दीज आर रिसोर्सेस. मग मटेरियल असेल, लेबर असेल, सप्लायर असेल, कस्टमर, ऑदर असे खूप सारे की काही त्या रिलेटेड तुमचे लेबर चार्जेस, या सर्व रिसोर्सेस जे आहे की जे एका व्यवसायासाठी महत्त्वाचा भाग आहे त्यांचा सर्वांचा समावेश आपण टॅली मध्ये करू शकतो. ट्रान्झॅक्शन मध्ये आपल्याला या गोष्टी पुढे पुढे आपण शिकणार आहोत वन बाय वन. हे लक्षात घ्या. रिसोर्स मीन्स वेगवेगळे घटक की जे आपलं मटेरियल, लेबर, सप्लायर, कस्टमर, फायनान्सर, बँकर एक्सेट्रा. प्लॅनिंग आणि नियोजनबद्ध रीतीने आपण हे ट्रान्झॅक्शन हे रेकॉर्डिंग करणं पॉसिबल आपल्याला होणार आहे जस्ट बिकॉज ऑफ टॅली. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. वन बाय वन आपण पुढे चाललोय. टॅली काय आहे? इट इज अ अकाउंटिंग सॉफ्टवेअर विच इज डेव्हलप्ड बाय टॅली सोल्युशन लिमिटेड. देन आपण इथे ERP म्हटलं होतं. ERP मीन्स एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. एंटरप्राइज मीन्स व्यवसाय. मग तो सोल ट्रेडर पासून मोठ्या कंपनी पर्यंत असू शकतो. रिसोर्स म्हणजे वेगवेगळे घटक आणि नियोजन. आपण या नियोजन पद्धतीने या ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्डिंग या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर पुढे 9 दिसतोय तुम्हाला. हे 9 काय आहे तर बघा प्रत्येक सॉफ्टवेअरच्या नेक्स्ट व्हर्जन येत असतं. दॅट इज 9 इज अ व्हर्जन. ओके, टॅली व्हर्जन 4.5 वगैरे 4.5 7.2 वगैरे वगैरे ह्या पद्धतीने आता लेटेस्ट जे टॅली व्हर्जन आपलं सुरू आहे दॅट इज 9.0 मीन्स अपडेट होत असतात. ओके, सॉफ्टवेअर्स मध्ये डेव्हलपमेंट होत असते, अपडेट होत असतं. आपलं काम सोप्या पद्धतीने कसं व्हावं, त्याच पद्धतीने काय काय रिक्वायरमेंट्स आहे, या रिक्वायरमेंट्स कशा फुलफिल केल्या जातील आणि ह्या रिक्वायरमेंट्स फुलफिल करण्याच्या दृष्टिकोनातून सॉफ्टवेअर अपडेट होत असतात. आणि अपडेशन नुसार आज आपण जे लेटेस्ट व्हर्जन आहे दॅट इज टॅली 9.0. सो ह्या पद्धतीने टॅली आणि जीएसटी माहितीच आहे.
जीएसटी जेव्हा 2017 पासून ऍप्लिकेबल झाला तेव्हा आपण जीएसटी चे रेकॉर्डिंग देखील टॅली मध्ये करतो. इझिली त्याचे कॅल्क्युलेशन खूप सोप्या पद्धतीने जस्ट रेट आहे वेगवेगळे स्लॅब असतात फ्रॉम 0% टू 28%. या सर्व स्लॅबचा विचार करून त्या ठिकाणी इझी आणि ऑटोमॅटिक कॅल्क्युलेशन्स वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या फंक्शन्स आपल्याला त्या ठिकाणी अवेलेबल आहे. सो ह्या पद्धतीने दिस इज अवर टॅली ARP9. Okay, so Tally ARP9 is an accounting software that is used for the purpose of recording the transactions by using computerized accounting to make easy our work. आपले जे काम आहे हे सोप्या पद्धतीने व्हावं, इझी व्हावं यासाठी हे अकाउंटिंग सॉफ्टवेअरचा वापर होतो. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे अतिशय लोकप्रिय असं सॉफ्टवेअर आहे. प्रचंड त्याचा यूज होतो. छोट्या व्यवसायापासून मोठमोठ्या कंपन्यांमध्ये त्याचा यूज होतो. सो याचं नॉलेज आपल्याला असावं. एक कालची आपण न्यूज ऐकली असेल की एज्युकेशन सिस्टीम मध्ये मोठ्या प्रमाणावरती चेंज होत आहे आणि ह्या होणाऱ्या चेंज बरोबर आपल्याला कम्प्युटरचं नॉलेज असणं, कम्प्युटराइज अकाउंटिंगचं नॉलेज असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण टॅली शिकत आहोत. सो लक्षात घ्या, मॅन्युअल अकाउंटिंग जे क्लिष्ट किंवा किचकट होतं, फार मोठ्या प्रमाणात ते रेकॉर्डिंगचं काम आपल्याला होतं, त्याचं इको फ्रेंडली आपण म्हणू शकतो, एन्व्हायरमेंट फ्रेंडली म्हणू शकतो की बाबा लेस पेपर वर्क जास्त करणं आपल्याला गरजेचे नाही. यासाठी आपण टॅली यूज करू शकतो फॉर द पर्पज ऑफ अकाउंटिंग. ओके डिअर स्टुडंट्स, आज जस्ट मला थोडंसं इंट्रोडक्शन द्यायचं होता. ओके, आता यामध्ये फर्स्ट एक चॅप्टरला आपण सुरुवात करून टाकूया. त्यामध्ये